यीशु जल्दी आने वाला है। येशू लवकर येणार आहे. किस लिए? कशासाठी? अपनी दुल्हन को लेकर जाने। आणि आपल्या वधूला घेऊन जाण्यासाठी. अब बात में काय मला थंडी वाजते का फॅन बंद करू थंडी वाजते ठीक है, वो पूछेंगे बंद कर नहीं चलो। हम सीख रहे थे आम्ही शिकत होतो प्रभु यीशु की प्रभू येशू आएंगे। येईल. कैसे आएंगे? कसे येणार? आपको बताकर आएंगे। तुम्हाला सांगून येतील का? बाइबल में लिखा है चोर जैसा आता है वैसे। बायबलमध्ये लिहिले की चोर जसा आहे तर तसं आहे. आप सावध शुद्ध नहीं रहेंगे, तुम्ही सावध आप देखील होश में नसाल. नहीं रहेंगे। तुम्ही शुद्धीत नसाल. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. आप सोए हुए रहेंगे तुम्ही झोपलेले असाल और चोर बोलकर आता नहीं। आणि चोर सांगून येत नाही. वैसे यीशु आने वाला है तसं येशू येणार आहे. और उस वक्त आणि त्यावेळी जो कलीसिया के विश्वासी आणि जे मंडळीचे विश्वासनात दुल्हन के रूप में तैयार रहेंगे, वधू प्रमाणे ते जे तयार असतील उस दुल्हन को यीशु लेकर आएगा। त्या वधूला तयार वधूला तो घेऊन जाईल. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया। हालेलुया. सीखे हम शिकलो आम्ही कि आप आपके लिए कैसी पत्नी ढूंढेंगे, की तुम्ही तुमच्यासाठी कशी बायको शोधाल. आप आपके बच्चों के लिए कैसा पति ढूंढेंगे। तुम्ही तुमच्या लेकरांसाठी कसे नवरा शोधणार. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. ऐसी पत्नी को ढूंढेंगे क्यों? अशा बायकोला शोधणार जो काय? पत्नी आपसे कहे जी बायको अशी कि तुम्हाला शादी म्हणेल, के बाद मैं मेरे यारों के साथ कई रातें कई दिन गुजारूंगी, आणि लग्नानंतर मी माझ्या मित्रांसोबत यारांसोबत अनेक रात्र अनेक दिवस मी व्यतीत करेन. बॉयफ्रेंड सोबत रात्र व्यतीत करेन. मैं अपने यार के साथ मी आपल्या बॉयफ्रेंड सोबत कई रातें कई दिन गुजारूंगी। काही रात्र काही दिवस मी त्याच्यासाठी मेरी राहील. व्यतीत पत्नी है, करेन. मैं मी तुझी बायको तर आहे पत्नी होने के बावजूद मैं ऐसा करेंगे। आणि तुझी बायको असताना मी हे सगळ्या गोष्टी करेन. और सोचो आणि मग विचार करा आपके सामने तुमच्या समोर उसका यार आकर तिचा बॉयफ्रेंड येऊन आप जिससे शादी करने वाले हो आणि तुम्ही जिच्यासाठी लग्न करणार आहात उसको रात को लेकर जा रहा है आणि रात्री तिला घेऊन और जातो सवेरे लाकर छोड़ रहा है। आणि सकाळी आणून सोडतो. ऐसे लड़की के साथ शादी करेंगे क्या? अशा मुलीसोबत लग्न करणार काय? करेंगे क्या? करणार काय? आपके बच्चे की, तुमच्या लेकरांची, आपके बेटी की, तुमच्या मुलाची, जिस लड़के के बहुत सारे लफड़े हो, आणि ज्या मुलाचे खूप सारे लफडे असतील 4-5 औरतें उसने बाहर रखे हो आणि 4-5 बाया त्यांनी बाहेर ठेवलेल्या और वो असतील औरत आपके बेटी के सामने उस आपके होने वाले पति को लेकर जा रही है, आणि ती बाई जी आहे ते आपल्या तुमच्या मुलीसमोर ते आपल्या नवऱ्याला घेऊन चाललेले आहेत, होणाऱ्या मुलाला घेऊन चाललेले आहेत. तो आप ऐसे लड़के से शादी करोगे क्या? मग अशा मुलासोबत तुमच्या मुलीचं लग्न करून देतात करेंगे काय? क्या? करणार काय? करेंगे क्या? करणार काय? प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। अगर आप जर तुम्ही ऐसे किसी लड़की के साथ जो यारों के साथ रातें बिताती शादी नहीं करेंगे, जर आपल्या अशा मुलीसोबत लग्न करणार नाही जी आपले रात्र जे आहे त्या बॉयफ्रेंड सोबत व्यतीत करते भाव, या किसी ऐसे लड़के के साथ किंवा मग अशा जो मुलासोबत किसी 2-4 औरतों के साथ रातें गुजारता उसके साथ शादी नहीं करोगे, रात्री जे आहे ते 2-3 बायकांसोबत आपल्या रात्र व्यतीत करतो तशाच मुलासोबत तुम्ही लग्न करून देणार नाही. तो सोचो तर मग विचार करा यीशु ऐसे ही किसी से शादी करेगा क्या? मग येशू अशाच कुणासोबती देखील ऐसे लग्न ही करेल किसी का? विश्वासी से अशाच कुठल्या देखील जिनके पास विश्वासाला, चर्च में आने के लिए समय नहीं, ज्यांच्याकडे चर्च मध्ये यायला वेळ नाही, प्रेज़ द लॉर्ड, प्रार्थना को समय नहीं, प्रार्थनेसाठी वेळ वचन नाही, को समय नहीं, वाचनासाठी वेळ नाही, प्रेज़ द लॉर्ड, पवित्र जीवन जीते नहीं, पवित्र जीवन जगत दिन नाही, रात टीवी मोबाइल में लगे हुए दिवस हैं आणि रात्र मोबाईल टीव्ही और सिर्फ संडे के दिन में इधर आकर खड़े हा हालेलुया, हालेलुया, हालेलुया बोलेंगे तो यीशु आपको लेकर जाएंगे क्या? आणि फक्त रविवारच्या दिवशी इथे येऊन हा हालेलुया म्हणतील तर मग अशा लोकांना प्रभू त्याच्याकडे घेऊन जाईल काय? अपनी दुल्हन यीशु बनाएगा क्या? तुम नहीं बनाएंगे। आणि मग आपली वधू बनवते येशू बनवेल का? तुम्ही बनवणार नाही. तो यीशु कैसे बनाएगा? येशू कसे बनवेल? प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया. प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. आप क्या चाहेंगे तुम्ही काय इच्छा करा? कि मेरी होने वाली पत्नी मेरे साथ विश्वस्त हो, माझी होणारी बायको माझ्यासोबत विश्वासू राहावी, 100% मुझसे प्यार करती हो, माझ्यावर 100% ती प्रेम करावी, आधे दिल से उसने मुझसे प्यार नहीं करना। अर्धवट हृदयाने तिने माझ्यावर प्रेम करू नये. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. चलेंगे क्या आधे दिल से कोई आपका पति को, आपकी बेटी या किसी पति को प्यार करे आधे दिल से? आणि तुम्हाला आवडेल का तुमच्या मुलीला किंवा तुमच्या मुलाला तुमच्या मुला मुलींवर तुमच्या अर्धवटरित्या प्रेम करेल असं चालेल का? खुदा भी अर्धवट आधा समर्पण का अर्पण या भेट कबूल नहीं करता। देव देखील अर्धवट हृदयाने केलेलं समर्पण तो स्वीकारत नाही. प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। हालेलुया.
हनन्या सफेरा का बोल रहा हूँ। हनन्या सफीरा बद्दल हनन्या बोलत आहे. सफेरा की जमीन थी, हनन्या सफीराची जागा होती, जमीन थी, जायदाद थी। जागा जमीन होती, राहू दे, जमीन थी, जायदाद थी। जागा जमीन होती. उनके दिल में आया, त्यांच्या हृदयात आलं, उनके दिल में क्या आया त्यांच्या हृदयात काय कि आलं, हम हमारी जमीन जायदाद भरकर सारा का सारा पैसा खुदा की सेवा के लिए देंगे। आणि आमची सर्व जायदाद जमीन जी आहे ते विकून टाकू आणि सर्व आलेला पैसा जो आहे तो देवाच्या सेवेमध्ये देऊन सब टाकू, दे देंगे। सर्व देऊन टाकू. जब जमीन जायदाद बिकी, जेव्हा जायदाद जमीन विकली बहुत गेली, पैसा आ गया। खूप पैसा आला. इतना पैसा आने के बाद एवढा पैसा हनन्या आल्यानंतर सफेरा का मन फिर गया। आणि एवढा पैसा बघितल्यानंतर हनन्या आणि सफेराचं हृदय हे पलटलं. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। उन्होंने आधा पैसा छुपा डाला त्यांनी अर्धा पैसा हा और लपवला आधा पैसा खुदा के भवन में जाकर देने की कोशिश करी। आणि अर्धा पैसा जो आहे तो प्रभूच्या भवनात जाऊन देण्याचा प्रयत्न केला. खुदा के सेवक पत्रोस ने पूछा, इतने में ही क्या? आणि देवाच्या सेवकाने पेत्राने विचारले, एवढ्यालाच विकली इतने का? में ही, सच में बोल, इतने में ही जमीन बेची क्या? खरंच सांगा, एवढ्यालाच जमीन विकली गेली काय? हनन्या बोला हाँ। अनन्या बोलला होय. उसी समय मंडली के बीच में खुदा ने उसको मार डाला। आणि त्याच वेळेमध्ये मंडळीच्या समोर हनन्याला देवाने तिथं मारून टाकलं. मर गया वो सब मंडली के सामने। पूर्ण मंडळी समोर तो दिन भिडला. भर पति आया नहीं, दिवसभर नवरा आला पत्नी नाही, ढूंढते आई। बायको शोधत मेरा आहे. पति तो चर्च आया था माझा नवरा तो चर्च पैसा देने के लिए। पैसा देण्यासाठी. पत्रस को पूछा, पास्टर पत्रस क्या हुआ मेरे पति को? आणि पाळकाला विचारलं, पेत्र पाळ काय झालं माझ्या नवऱ्याला? पत्रस ने पूछा, पेत्राने सफीरा? विचारलं, सफीरा सच बता, खरं सांग, जमीन कितने दाम में तुम लोगों ने बेची? किती पैशासाठी, किती रुपयासाठी ते तुम्ही जमीन ती विकली प्रेज द लॉर्ड। कितना पैसा उस जमीन का आया? आणि त्या जागेचे किती पैसे तुम्हाला आले? इतना ही क्या? एवढेच तेरे काय? पति ने इतना दिया, इतना ही है क्या? तुझ्या नवऱ्याने एवढे दिले, एवढेच आहेत का? सच बोल। खरं सांग. सफीरा ने बोला, हाँ हाँ, मेरे पति ने जितना दिया उतना ही आया। आणि सफीरा पण म्हणली की होय, तू जेवढा माझ्या नवऱ्याने दिला तेवढाच पैसा आलाय. प्रेज द लॉर्ड। पवित्र आत्मा से झूठ बोला, पवित्र आत्मा पत्नी भी उसी क्षण उधर मर गई। आणि बायको पण त्याच ठिकाणी ती मरून इतना पडली. कड़क न्याय नए नियम में खुदा ने किया। आणि एवढा कडक न्याय नवीन करारामध्ये प्रभूने आधा केला. समर्पण, आधा भेंट खुदा कबूल करता नहीं। अर्धवट समर्पण, अर्धवट भेट प्रभू स्वीकारत प्रेज नाही. द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। तो हालेलुया. आप ऐसे किसी लड़की से शादी करोगे आणि मग तुम्ही अशा कुठल्या मुलीसोबत लग्न कराल जो का? बोलेगी शालोम, जी बोले शालोन 150 दिन तुझसे प्यार करूंगी, 300 दिवस तुझ्यासोबत प्रेम करेल 215 दिन यारों के साथ घूमेगी, करेंगे कि शालोम? आणि 215 दिवस मी बॉयफ्रेंड सोबत फिरेल, करणार का? करेंगे क्या? करणार का? सोचो, विचार करो. आप जो दुनिया में जी रहे हो, तुम्ही जे जगात संसार की बातों से प्यार करते हो जगी गोष्टीवर प्रेम करताय और रविवार के दिन हा 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 करते हो, प्रभू आपको दुल्हन बनाकर लेकर जाएगा क्या? आणि रविवारच्या दिवशी फक्त हा करत आहे, मग प्रभू तुम्हाला वधू म्हणून घेऊन जाईल का बनवून? जाएंगे क्या नायडू भाई? जाएगा एक नायडू एक भाई. 2 महीना चर्च को आते नहीं आप। एक 2 महिने चर्चला येत नाही तुम्ही. प्रेज द लॉर्ड। किधर थे आप? कुठे होता तुम्ही? मुझे नहीं मालूम। मला नाही माहिती. खुदा ने तो देखा, देवाने तर देखा क्या नहीं? पाहिलं का जब नाही? खुदा के पास ही आपको समय नहीं, आणि देवासाठी तुमच्याकडे वेळ नाही, तो खुदा आपको आप दुल्हन बनाएंगे क्या? देव तुम्हाला वधू बनवेल का? नहीं बनाएंगे। कितना सुंदर उत्तर दिया है, ऑनेस्ट, आणि एकदम ऑनेस्ट आंसर। आणि एकदम प्रामाणिक उत्तर आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. हम दुनियादारी कर रहा है, आम्ही जगीतपणा करत सब आहोत. कर रहा है, झूठ सर्व बोल करतोय, रहा है, खोटं बोलतोय. टीवी देख रहा टीवी है, बघतोय. रिश्तेदार के लिए समय, नातेवाईकांसाठी दिवाली वेळ भी आहे. मना रहे चुप चुप कर। आणि लपून लपून दिवाळी पण साजरा करतात. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. है क्या नहीं? बरोबर का नाही? भाऊबीज भी मनाते हैं चुप चुप कर, आणि लपून लपून भाऊबीज पण साजरा भाई करतात. दूज। भाऊबीज. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. और यीशु आएगा आपको लेने के लिए। आणि मग येशू येणार का? You brother संजय. ब्रदर संजय कराव. इसको लेकर जाएगा ये नहीं बोल रहा हूँ मैं। मला घेऊन जायला नाही बोलत नहीं, इतके. ठीक है, उसने हर रविवार को कुर्बानी दी है, नाही ठीक आहे, रविवारी त्यांनी प्रत्येक रविवारी कुर्बानी हर केली आहे. रविवार को बलिदान कुर्बानी दी है, आणि प्रत्येक रविवारी त्यांनी अर्पण दिलेलं आहे, बलिदान दी, बलिदान दिलं. कुर्बानी दी अर्पण है। दिली. माँ मर गई तो भी रविवार को इधर है, आई गेली तरी इथं रविवारी आहे. पत्नी क्षमा करे, बहन मर गई तो भी इधर है, काही गेली तरी इथं आहे. क्षमा करना बोलो। बहन मर गई तो भी इधर रविवार को है। आणि बहीण मेली तरी इथं रविवारी आहे. अरे पिकनिक जाना था, आणि कितना पिकनिकला बड़ा जायचं. आनंद, किती समुद्र मोठा में आनंद आहे. तैरता आणि और समुद्रात समुद्र के फिरायचा. ऊपर से वो हवाई जहाज में जाता समुद्रात और हवाई बनाना जहाज में ड्राइव जाता. करता बनाना ड्राइव और केली कितना असती. एंजॉय करता। आणि किती आनंद ठीक केला है असता. ठीक है भाई, तूने कुर्बानी करी और इधर आया। हो ठीक आहे बाबा, परंतु अर्पण दिलेलं आहे, परंतु बलिदान इथं- दिलंस. बलिदान दिलंस, परंतु इथं आलास तो लेकर जाएगा क्या? घेऊन जाईल काय? अरे तू रविवार को आया, बाकी के दिन के किधर था तू? आणि रविवारी तू फक्त आला, बाकीच्या दिवशी कुठे होता? बाकी के दिन किधर था? बाकीचे दिवस कुठे होता तू?
Praise the Lord. Hallelujah. भूलना नहीं, विसरू नका. जो संसार से प्यार करते हैं, जे जगावर प्रेम दुनिया से करतात, प्यार करते हैं, आणि जे जगावर बाइबल प्रेम में उनको करतात. बोला वे विचार करने वाले लोग। बायबल मध्ये त्यांना बोललेले की व्यभिचारी लोक ते आहेत. कौन है? कोण आहेत? व्यभिचारी मतलब क्या? व्यभिचारी पत्नी म्हणजे काय? रहते हुए भी बायको असताना पण डांगडिंग करना, आणि डांगडिंग करणं. या पति रहते हुए भी किंवा नवरा असताना पण चुप चुप कर पति को धोखा देकर मी नाही त्यातली कडी लावातली। प्रेज द लॉर्ड। अरे बोलो ना, क्या हुआ? मी नाही त्यातली कडी लावली. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. मेरा पति गया बाहर, माझा नवरा आजा गेला कड़ी लगाती हो अंदर। ये आत कडी लावते. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. ये मसीह लोगों का जिंदगी है। आणि ख्रिस्ती जनांचं हे जीवन संसार आहे. से मित्रता, खुदा से दुश्मनी है। आणि संसाराचे प्रेम हे देवासंती, संसारासोबत मैत्री ही देवासंती वैर आहे. प्रेज द लॉर्ड। पढ़ेंगे याकूब का 4 अध्याय 1 से 4 वचन। याकूब 4 अध्याय 1 ते 4 वचन वाचले. याकूब का 4 अध्याय 1 से 4 वचन। याकूब 4 1 ते 4. तुम्हारे बीच होने वाली लड़ाइयों तुम्हारे बीच में होने वाली लड़ाइयाँ और झगड़ों का कारण क्या और है? झगड़ों का कारण क्या है? क्या इनका कारण क्या इनका कारण? वे भोग विलास नहीं वे भोग विलास नहीं, जो तुम्हारे अंगों में जो तुम्हारे अंगों में परस्पर लड़ाई करते रहते हैं। परस्पर लड़ाई करते रहते हैं। तुम लालसा तो करते हो तुम लालसा तो करते हो पर पाते नहीं, पर पाते नहीं, इसलिए हत्या करते हो। इसलिए तुम एक दूसरे को मार डालते हो। हाँ, तुम दाह करते हो तुम दाह करते हो, और जब प्राप्त करने में और असमर्थ जब होते आपको हो मिलता नहीं तो लड़ते झगड़ते तो हो। आप फिर लड़ते और झगड़ते हो। तुम्हें इसलिए नहीं मिलता तुम्हें इसलिए नहीं मिलता कि तुम मांगते नहीं। क्योंकि तुम मांगते नहीं। तुम मांगते तो हो तुम मांगते हो पर पाते नहीं, पर पाते नहीं, क्योंकि बुरे उद्देश्य से मांगते हो कि तुम बुरे उद्देश्यों से मांगते हो ताकि तुम अपने भोग विलास में उड़ा सको। कि अपने भोग विलास में उड़ा दो। ओए, हे व्यभिचारिणियों, क्या बोला है? काय बोललेलं आहे? ये क्या बोला है? काय बोललेलं आहे? संसार पर मन लगाने वालों को व्यभिचारियों को बोला है। व्यभिचारिणी, आणि जगावर प्रेम मन लावणाऱ्यांना बोललेलं आहे की व्यभिचारण्यांनो. व्यभिचारिणी, व्यभिचारिणी, व्यभिचारणी. व्यभिचारिणी ये स्त्रीलिंग शब्द है। आणि व्यभिचारणी हे बोललेलं आहे. स्त्रीलिंग शब्द, व्यभिचारणी स्त्रीलिंग शब्द आहे. स्त्रीलिंग शब्द है। शब्द क्यों बोल रहा हूँ स्त्रीलिंग? काय बोलत आहे क्योंकि स्त्रीलिंग? कलीसिया भी शब्द स्त्रीलिंग है। कारण मंडळी देखील हा शब्द स्त्रीलिंग आहे. प्रेज द लॉर्ड। और यीशु दुल्हन के लिए आने वाला आणि है, येशू जे आहे ते मंडळीसाठी, ते कलीसिया के लिए आने वाला है, मंडळीसाठी जो कि एक स्त्री है। जी एक स्त्री आहे. प्रेज द लॉर्ड, Hallelujah. प्रेज द लॉर्ड, Hallelujah. हालेलुया। Hallelujah. इसीलिए म्हणून व्यभिचारिणी बोला तो म्हणून व्यभिचारणी म्हणलं तर स्त्रीलिंग शब्द है। स्त्रीलिंग शब्द आहे. प्रेज द लॉर्ड। Hallelujah. तो जो संसार से मित्रता रखता है, जे संसारावर मैत्री करतात, दुनियादारी पालन करता है, जगिकरितेचे सर्व पालन करतात, मित्रों के लिए, यारों के लिए, सहेलियों के, रिश्तेदारों के लिए जीता है, मित्र, बॉयफ्रेंड, मैत्रिणीसाठी, नातेवाईकासाठी जगतात, ऐसे लोगों को बोला तुम व्यभिचारिणी है। अशा लोकांसाठी बोललेले तुम्ही व्यभिचारणी आहात. और ऐसे व्यभिचारिणी के साथ यीशु शादी नहीं है। आणि अशा व्यभिचारणी सोबत येशू लग्न करणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. कार्तिक की शादी करनी है। कार्तिकचं लग्न करायचं. हाँ, अगर मेरे पास एक लड़की है माझ्याकडे एक मुलगी आहे, और उसके 5 बॉयफ्रेंड है, परंतु तिचे 5 बॉयफ्रेंड. वो रोज रात को उनके साथ घूमती है। इन दोनों लड़की रात बड़े को दिन में बहुत अच्छी है, दिवसा खूप चांगली रात होती. को बॉयफ्रेंड के पास जाती है। रात्री बॉयफ्रेंड सोबत जाते. करणार काय? करेंगे क्या? करणार काय? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हालेलुया. दिन भर आप किधर भी घूमो, दिवसभर तुम्ही कुठे रात में भी आए तो भी नहीं प्रभु के पास, रात्री आले तरी फिर सो जाते हैं, झोपून और जातात. रविवार पास्टर फोन कर करके बुलाते तब आते हैं, आणि रविवारी पण पास्टर फोन करून करून बोलतात, मग केव्हा येतात? है ना? बरोबर. फिर हम कौन है? हा, आम्ही कोण आहोत? हम भी वो लड़की के जैसे हैं, आम्ही पण त्या मुलीसारखे. हम भी वो लड़की के जैसे आम्ही हैं। पण त्या मुलीसारखे. प्रेज द लॉर्ड, जो हर दिन हर रात बाहर गुजारते हैं जिधर रोज रात्री दिवसा ही रात्र बाहेर व्यतीत करते, और फिर आकर आणि मग येऊन संडे को बोलते हैं, रविवारी म्हणते, मैं जैसा भी हो मुझको कबूल कर ले। मी जसं पण आहे प्रभू, तू मला कबूल करून घे. प्रेज द लॉर्ड। करेगा? करणार.
क्या सोचते क्या है आप? काय विचार करतात प्रभु यीशु के बारे में क्या सोच रहे हैं? प्रभू येशू बद्दल तुमचे काय विचार आहे क्या प्रभु यीशु ऐसा एक जवान नव युवक है? आणि प्रभू येशू ख्रिस्त काय ते असा तरुण नवयुवक आहे का नया नया जवानी आ गई है। आणि नवीन नवीन तरुण नहीं पण क्या आले नए नए जवानी में आते हैं ना, नवीन नवीन तरुण पण येतात तो जवानी के बुलबुले फूटते हैं आणि तरुणपणाचे बुडबुडे और बलून फुटतात. फुग्गा फूटता आणि है। फुगा फिर फुटतो. माँ का नहीं सुनते, बाप का नहीं सुनते, आईचं नाही ऐकत बस बापाचं नाही ऐकत प्यार में आंधे हो जाते फक्त हैं। प्रेमात आंधळे फिर होतात. किसका सुनते? मग कुणाचं ऐकत बॉयफ्रेंड का। मग बॉयफ्रेंड अब दिन भर लगे रहते। दिवसभर लागलेले असतात माँ ने डांटा तो आंसू नहीं आते, आईने रागवलं तर अश्रू येत नाही. बॉयफ्रेंड ने उधर बात बोलू, आणि बॉयफ्रेंड तिकडे काय बोलतो जवानी के बुलबुले। आणि तरुणपणाचे तो बुडबुडे आपको यीशु ऐसा जवान नवयुवक लग रहा है क्या? मग तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त असा नवीन जवान नवयुवक वाटत आहे का जो उतावला हो रहा है शादी के आणि लिए, जो उतावळा होता लग्नासाठी उतावला नवरा आणि काय गुडघ्याला बाई. गुडघ्याला, काशी. तो उतावला नवरा होने के लिए तैयार है क्या? किसी भी औरत के साथ वो यीशु शादी करेगा? आणि मग उतावळा व्हायला तो येशू आहे का की तू पुन्हा सोबत देखील तू या लग्न ऐसा करेल? लग रहा है किंवा असं कि वाटतं यीशु के साथ कोई शादी करने को ही तैयार नहीं, जाने दे बाबा, व्यभिचारनी तो व्यभिचारनी, तेरे साथ शादी कर लूं। किंवा असं वाटत नाही का प्रभू येशू सोबत कोणी लग्न करायला तयारच नाही म्हणून जाऊ दे व्यभिचारणी तर व्यभिचारणी तुझ्या संगती प्रभू येशू ऐसा लग्न करा, यीशु असं लग रहा है वाटतं क्या? का? असं येशू मैं वाटत आपको आहे क्या का? बता रहा मग हूँ, तुम्हाला काय मसीह सांगत लोगों आहे? के दिल में यीशु की तस्वीर कितनी गंदी है। आणि ख्रिस्ती जनांच्या हृदयामध्ये ख्रिस्ताचं चित्रण जे किती घाणेरडं आहे. Praise the Lord। आप शालोम के लिए कौन सा पत्नी ढूंढेंगे? तुम्ही शालोनसाठी कुठली मुलगी हाँ, शोधता एक बेहतर पत्नी, एक चांगली एक मुलगी, अच्छी पत्नी, एक चांगली मुलगी, एक पवित्र पत्नी, एक पवित्र मुलगी, एक शुद्ध पत्नी, एक शुद्ध मुलगी, और जो उसके 100% प्यार करे, आणि जे तिला 100 और जो उसके साथ विश्वास योग्य रहे, त्याच्यासोबत विश्वास उसके अलावा किसी मर्द को ना देखे। त्याला सोडलं तर कुठला जब पुरुषाला आप बघू नये. शालोन के लिए इतना बेहतर पत्नी देखता है मग शालोनसाठी तुम्ही एवढी उत्कृष्ट मुलगी बघता जिसके कई लफड़े ना हो, तिचे कुठलेही लफडे नसावे क्या ऐसे ढूंढेंगे? किधर गए बीच की माँ? ओ लफड़ेबाज पत्नी चलेंगे क्या? आणि लफडे करणारी मुलगी पाहिजे का हो का नाही सांगा मेरे पास है 10 लफड़े वाली बहन। आहे मला 10 लफडे क्यों क्या ब्रदर आपको 10 लफड़े वाली 10 लफडे आली चलेंगे क्या? चालेल काय जब 10 लफड़े वाली पत्नी हमारे शालोन को नहीं चलेगी, आणि मग 10 लफडे आली आपली मुलगी जी आहे ती आपल्या शालोनला नाही तो हम लागत मसीह लोग 10 लफड़े वाले क्या, 1000 लफड़े हमारे, आणि आम्ही ख्रिस्तीजन 10 लफडे का आमचे 1000 लफडे वो 1000 लफड़े वालों के साथ यीशु मसीह दुल्हन बनाकर शादी करेगा क्या मेरे भाई? मग हे 1000 लफडे करेंगे क्या असतात आमच्या शालोन? ख्रिस्तीजनासाठी प्रभू तो येशू धन्यवाद ख्रिस्त शालोन को, बात वधू समझ में म्हणून आई? लग्न करेल का? समझ में आ गई? कुछ सीखने को मिल रहा है क्या? काय शिकायला भेटते कुछ का? सीखने को मिल रहा है क्या? शिकायला भेटते का? यीशु ऐसे ही किसी को दुल्हन बनाने वाला नहीं है। असंच कुणाला येशू आपली वधू बनवणार नाही दुनिया में 5000, 10,000, 50,000 आने वाली कलीसिया है। आणि दुनिया जगामध्ये 5000 10,000 50,000 लाख असे येणारे लोकांची मंडळ्या Praise आहेत the Lord, हालेलुया। जो पूरा साल दुनिया में गवाते हैं। जे पूर्ण वर्ष जगिकरित्याने जीवन व्यतीत करतात क्रिसमस आ रहा है, अभी दिसंबर हमारा है। आणि क्रिसमस या आता डिसेंबर या या आला आहे. या या तारे लगाएंगे हम। आणि या हमारा तारे क्रिसमस, लावा. आमचा हमारा क्रिसमस, आमचा क्रिसमस। क्रिसमस ऐसे क्रिसमस वालों को दुल्हन बनाएंगे क्या? असं क्रिसमस वाला जिसने 11 महीने 11 महिने हजारों लफड़े, हजारो लफडे और बस दिसंबर के दिन यीशु, आणि आज डिसेंबर ये महीना तेरी दुल्हन, आणि ह्या महिन्यात तुझा 11 महिने दूसरे की, 11 महिने दिसंबर में तेरी। डिसेंबर मध्ये तुझी करेंगे क्या? करेल का सीधी बात है। सरळ गोष्टी आंखें खोलो। डोळे उघडा प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हाँ, आंखें खोलो मेरे बहनों, मेरे भाइयों, डोळे उघडा माझ्या भाऊ बहिणींनो ये सच्चाई है। हे सत्य आहे यीशु उसके लिए एक पवित्र दुल्हन देख रहा है, येशू त्याच्या स्वतःसाठी एक पवित्र वधू बघत शुद्ध आहे दुल्हन देख रहा है, शुद्ध वधू बघत जो आहे. उसको 100% प्यार करे, जो त्याच्यावर 100% प्रेम जो करेल उसको पूरे दिल से, पूरे मन से, पूरे ताकत से, पूरी बुद्धि के साथ प्यार करे। जो आपल्या पूर्ण बुद्धीने ताकदीने मनाने हृदयाने त्याच्यावर पूर्णतेने प्रेम करेल प्रेज द लॉर्ड। ऐसे दुल्हन के साथ तो शादी करेगा। अशा वधू सोबत तो आपलं लग्न प्रेज करेल द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. नहीं तो मसीह लोगों में क्या है? नाही तर ख्रिस्ती लोकांमध्ये काय कल आहे एक परिवार को मिलने गया था, कार्य मंडळीला एका कुटुंबाला भेटायला गेले वो परिवार में बोला, त्या कुटुंबाने भाई ना मेरे बोललं साथ, भाऊ होतं माझ्यासोबत मसीह लोग प्रॉपर्टी के लिए झगड़ा करें। आणि ख्रिस्ती आपके पास नहीं, जन किसी और के पास, आपके बाद में किसी और के पास। ख्रिस्ती जनांना म्हणत आहे की ख्रिस्तीजन जे आहे ते प्रॉपर्टीसाठी भांडत आहे मसीह लोगों का झगड़ा किस लिए है? आणि ख्रिस्ती जनांचं भांडण माँ कुणासाठी आहे माँ का दौलत, बाप का दौलत, पेंशन किसको मिलेगा? आणि आईचा पैसा बापाचा पैसा पेन्शन कुणाला मिळणार प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। हालेलुया. शालोन ने देख लिया, शालूनी बघितलं
एलिशिबा सिस्टर उसकी माँ एलिशिबा सिस्टर त्याची आई अचानक से नजर पड़ी अचानक बैंक नशीब अकाउंट पडली. में 5 लाख थी। आणि बँक अकाउंट मध्ये 5 ए लाख मम्मी होते. हे आई 5 लाख मेरे को मांगता किसी को नहीं, 5 लाख मला पाहिजे कुणाला नाही. इसलिए क्या झगड़े है? अनकटले भांडणं आहे. प्रेज लॉर्ड, तुमको मिलता नहीं तुम्हाला क्योंकि मिळत तुम नाही. फालतू में अपने भोग विलास में उड़ाने के लिए मांगता है। आणि तुम्ही फालतूमध्ये आपल्या भोगविलासामध्ये उडवण्यासाठी मागता. प्रेज द लॉर्ड, इसलिए खुदा भी तुमको देता नहीं आणि है। म्हणून देव पण तुम्हाला देत नाही. प्रेज द लॉर्ड, Hallelujah. हे व्यभिचारिणियों, हे विचारणार संसार से मित्रता खुदा से वैर है। संसारावर मित्रता देवासंती वैर आहे. प्रेज द लॉर्ड, Hallelujah. हालेलुया। यीशु ऐसे ही किसी को अपना दुल्हन बनाने वाला नहीं येशू है। असंच कुणालाही आपली वधू बनवणार अगर मैं नाही. मेरी बेटी के लिए एक अच्छा दूल्हा ढूंढता हूँ, मी माझ्या जर मुलीसाठी एक चांगला नवरा शोधतो. प्रेज द लॉर्ड, इन दिनों में मालूम है दूल्हा कैसे ढूंढते हैं? आणि या दिवसांमध्ये मुलगा आपको म्हणजे बताता कसं हूं. शोधत आहे सांगतो तुम्हाला. कोई बाप अपने बेटी के लिए दूल्हा ढूंढता है, आणि कुठला बाप आपल्या मुलीसाठी जर नवरा शोधतो पहला पहिलं मेडिकल चेकअप कर लो, वर्जिन है के आणि मेडिकल चेकअप करून घ्या की वर्जिन को आप बोल, मुझे नहीं पता, आप बोलता है वर्जिन को, नहीं 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 नहीं। दारिद्र्यवान आहे का नाही. वर्जिन को, वर्जिन का मतलब समझा ना? हाँ, वर्जिन 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 मतलब पवित्र आहे का नाही. हाँ ठीक है, अभी तो सामान्य भाषा में बोलता हूँ। वर्जिन मतलब उसने कभी किसी लड़की के साथ गलत काम किया नहीं। लड़की के, लड़के का मेडिकल सर्टिफिकेट लेते हैं। कोई बाप लड़की के लिए दुल्हा देखने को जाता है तो वो देखता है कि वो वर्जिन है क्या नहीं। आणि जर आता मुली बघायची पद्धत ही आहे. बाप काय करतो की ते मुलीला जेव्हा मुलगा बघायचा असतो तर जो मुलगा आहे तर त्या मुलाने कुठल्या मुलीसोबत कुठली रात्र व्यतीत केली का नाही याचं चाचणी केली जाते. मेडिकल मेडिकली चाचणी केली जाते. ते चाचणीचा रिपोर्ट बघितला जातो और फिर जाकर आणि मग उसमें एड्स का रिपोर्ट, आणि त्याच्यात एड्स कैंसर का रिपोर्ट, कैंसरचा और फिर रिपोर्ट वो है आणि मग जर ते तो आहे फिर वो बोलते हैं हाँ ये वर्जिन है, इसके साथ शादी करो। आणि मग हा ठीक आहे ही शुद्ध आहे पवित्र आहे, ह्याच्या संगती लग्न करा. हाँ, शुद्ध आहे, पवित्र आहे, ह्याच्या बरोबर लग्न। हा शुद्ध आहे, पवित्र आहे, ह्याच्या बरोबर लग्न करा. Praise the Lord. Hallelujah. उसी के ज़माने लड़की का भी ऐसा ही है आणि त्याचप्रमाणे कि उस मुलीच्या लड़की का बाबतीत पण पूरा आहे. मेडिकल टेस्ट होता है त्या मुलीचा देखील पूर्ण मेडिकलची चाचणी कि वो होती. वर्जिन है क्या, किती शुद्ध या पवित्र किसी आहे के का? साथ सोई तो नहीं। कुणासोबत झोपली तर और नाही. जब मेडिकल रिपोर्ट ठीक आ गया आणि जर मेडिकलची चाचणी बरोबर आली तो शादी। तर जाऊन लग्न. इनको देखो, यांना बघा, इनको देखो, यांना बघा कितने लड़कियां दिखाई, किती मुली बघी कितने दाखवल्या. खानदान देखे। किती घराणे इन्होंने बघितले. तो रिकॉर्ड ही ब्रेक कर दिया बाबा। रेकॉर्डिंग ब्रेक केलं. इतने देखे, इतने देखे, एवढे बघितले और आखिर को देखा सब कुछ आणि बघितलं शेवटी केलं आणि केलं. एक को। कितना कितना देखे ब्रदर? बोलो। हाँ 40 लड़कियां देखने के बाद 40 में से एक को चुना। 40 बघितल्यानंतर त्याच्यात एक निवडले. यीशु क्या पागल लगता है? येशू काय मूर्ख गया गुजरा है, आणि पडलेला आहे का असं पडलेला आहे का असा कि कोणाशी पण लग्न करणार? कोणासोबत पण लग्न करेल. वो भी बहुत सारे लोगों को देखेगा ना, तो पण खूप साऱ्या लोकांना और बघेल दुनिया के सारे कलीसियों में जांचेगा। आणि तो देखील मंडळांमध्ये जाऊन पारखेल. हाँ रोमियो सारे कलीसिया में जांचेगा सर्व मंडळीमध्ये कोण पारखेल. पवित्र आहे? कोण पवित्र आहे, कौन वर्जिन है। कोण शुद्ध आहे. सारों के मेडिकल रिपोर्ट यीशु के पास। आणि सर्वांचे मेडिकल रिपोर्ट येशूकडे. प्रेज द लॉर्ड। हस्तमैथुन करने वाले, हस्तमैथून करणारे, सेक्स वीडियोस देखने वाले, व्हिडिओ बघणारे मास्टरब्यूशन इंग्लिश में, आणि हस्तमैथून करणारे प्रेज द लॉर्ड, सब मेडिकल आएगा। सर्व मेडिकल. हे बोलो. हम बोलो. कितना टीवी पर कटरीना कैफ को देखा, किती टीव्हीवर कटरीना कितना कैफ नंगे बघितलं. सलमान खान को देखा। किती नग्न सलमान खानला बघितलं. हाँ, सबके रिपोर्ट हो जाएंगे सर्व रिपोर्ट येतील. और फिर सोच लेना आणि मग विचार कि आप करा. उसकी दुल्हन बनेंगे। त्याची वधू आम्ही बनू बनेंगे क्या शकतो. ब्रदर संजय? म्हणू का ब्रदर संजय? इसीलिए सिखा रहा है म्हणून शिकवत आहे. यीशु का आना कभी भी येशूचं येणं कधी पण अपने आहे. आप को तैयार करो, स्वतःला तयार अपने करूया. आप को तैयार करो। स्वतःला तयार यीशु करूया. ऐसे ही किसी के साथ शादी नहीं करेगा। येशू असेच कुणासोबत अगर लग्न आप नाही करणार. ऐसे ही किसी के साथ अपने बच्चों की शादी नहीं जर करवाओगे, तुम्ही देखील असेच कुणासही आपल्या लेकरांसोबत लग्न करणार नाही. ऐसी किसी लड़की के साथ जिसके 4 यार हो उसके साथ शादी नहीं अशा कुठल्या करवाओगे, देखील मुलीसोबत जिचे 4 बॉयफ्रेंड आहेत त्याच्यासोबत तुम्ही लग्न ऐसा नाही किसी करून लड़के देणार. के साथ जिसके 4 गर्लफ्रेंड है, आणि अशा कुठल्या देखील मुलासोबत ज्याचे 4 गर्लफ्रेंड आहेत ऐसे लड़के के साथ आपकी लड़की की शादी नहीं करोगे। अशा मुलासोबत आपल्या मुलीचं लग्न करून देणार नाही. यीशु ऐसे किसी के साथ भी शादी नहीं करेगा, उसको अपनी दुल्हन नहीं बनाएगा जिसने 365 दिन और रातें दुनिया में गुजारे। येशू देखील कुणासोबत
सोबत असे कुणासोबत देखील आपल्या लग्न करणार नाही ज्यांनी 365 दिवस जगामध्ये आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. Praise the Lord. दिन और रातें. दिवस आणि रात्र. Praise the Lord. कुछ क्रिसमस वाले भी क्रिश्चियन है हाँ? आणि काय क्रिसमस वाले पण ख्रिश्चन सिर्फ आहेत. क्रिसमस के दिन आते हैं. फक्त क्रिसमसच्या दिवशी येतात. पास्टर हाजिर है. पास्टर हजर आहे. Praise the Lord. हालेलुया. हाजिर है. गाड़ना है मरने के बाद. यानंतर गाडा बरं का. Praise the Lord. मैंने भी गाड़ा तो भी मी पण गाडलं जरी नरक में ही जाएगा. यीशु दुल्हन नहीं बनाएगा. आणि तू नरकातच जाशील. तू येशू तुला वधू ये है बनवणारच काइन का नाही. मार्ग. आणि हा आहे कायनाचा मार्ग. काइन का मार्ग क्या है? कायनाचा मार्ग काय. ये है काइन का मार्ग. हा कायनाचा मार्ग क्या आहे. है? काय आहे. आधे दिल से उसने अपना अर्पण लाया. अर्धवट हृदयाने आपलं त्याने अर्पण आणलं. खुदा ने उसकी भेंट को कबूल नहीं किया. देवाने त्याच्या अर्पणाला दुनिया की स्वीकारलं बातों नाही. पर मन लगाया. जगी गोष्टीवर मन सांसारिक लावलं. बातों पर मन सांसारिक गोष्टीवर मन लगाया. लावलं. जमीन जायदाद पर मन लगाया. जमीन जायदादीवर मन खुदा ने लावलं. उसको कबूल नहीं किया. देवाने त्याचा स्वीकार नाही केला. उत्पत्ति का 4 अध्याय 3 से 5 वचन है. उत्पत्ती 4 अध्याय 3 ते 5 वचन. पढिएगा. 4 वचन 3 ते 5. उत्पत्ति 4 अध्याय 3 से 5 वचन. उत्पत्ती 4 अध्याय 3 ते 5 वचन. कुछ दिनों के पश्चात कुछ दिनों के पश्चात ऐसा हुआ ऐसा हुआ कि कैन अपनी भूमि की उपज में से हम्म। यहोवा के लिए भेंट लाया हाँ और हाबिल ने भी अपने भेड़ बकरियों के पहलौठों में से कुछ को चर्बी सहित भेंट चढ़ाया। बोल. तब यहोवा ने हाबिल और उसकी भेंट को तो ग्रहण किया, हाँ. परंतु कैन और उसकी भेंट को उसने ग्रहण नहीं किया। कैन और उसकी भेंट को ग्रहण नहीं किया. क्यों? का नाही केलं ग्रह. जो अच्छी थी अपने लिए रखी. आणि जे चांगले ते स्वतःसाठी अन्य ठेवले. सफेरे के लिए कहा, आधा दाम सफरा छुपा कर सारखे. रखा. अर्धवट पैसा जो आहे तो लपून ठेवला. Praise the Lord. हालेलुया. क्या हो गया? काय झालं. छुपा कर रखा हुआ धन आणि लपून जब दोनों ठेवलेलं पति धन पत्नी मर गए एक चर्च में, जेव्हा मंडळीमध्ये नवरा बायको मेले वो धन किस काम का है? आणि मग तो पैसा कुणाच्या कामी आला. खुदा के साथ झूठ करने बोलने का परिणाम. आणि देवासोबत खोटं बोलण्याचा परिणाम. अपने जान को गवाया. आणि तुम्ही आपला जीव गमावला. और पैसा किसके काम आया? आणि पैसा कोणाच्या कामी छुपाया आहे. है. लपवला आहे. कुणाच्या कामी आहे. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. उसका आनंद ले सके क्या वो? त्याचा आनंद ते घेऊ शकले का. और काइन का क्या हुआ? आणि कायनाचं काय झालं. काइन को खुदा ने कबूल नहीं किया. आणि कायनाला देवाने स्वीकारलं नाही. और क्या हो गया? आणि काय झालं. जलन के मारे उसने अपने भाई को मार डाला. आणि जळण्याने ईर्ष्येने आपल्या भावाला त्याने मारून टाकलं. जलन से उसने अपने भाई को मार डाला. आणि ईर्ष्येमुळे त्याने आपल्या भावाला मारून और टाकलं. क्या हुआ? आणि काय झालं. क्या हुआ? काय झालं. तो हत्या करने के बाद वो खुदा की दुल्हन बनेगा? आणि मग खून केल्यानंतर तो देवाचा बनेगा भाऊ क्या? बनेल काय. नहीं बनेगा. नहीं मतलब वो बना. खुदा के पास नहीं गया. म्हणजे तो देवाकडे नाही गेला. Praise the Lord. हालेलुया. 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 Praise the Lord. हालेलुया. कितना गहराई का वचन आज हमको मिल रहा है. आणि किती खोलवरचं वचन आम्हाला यीशु कभी भी मिळतं आएंगे, हमको तैयार होने की जरूरत है. की येशू कधी देखील येईल आणि आम्हाला तयार राहण्याची गरज आहे. Praise the Lord. हालेलुया. 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 यीशु ऐसे ही किसी को लेकर नहीं जाएगा. येशू असंच कोणाला देखील घेऊन जाणार नाही. इसलिए बोलता हूँ, म्हणून बोलतो. मत देखो रे टीवी, आणि म्हणून टीव्ही बघू मत नका. जाओ मोबाइल में, आणि मोबाईल मध्ये जाऊ मत नका. इधर उधर जाओ. म्हणून इकडे तिकडे जाऊ नका. इधर घूमना फिरना है, फिरो. आणि इथं फिरायचं जा, इकडं करना फिरायचं मजा करा. करो. काय मजा करायची जितना करा. मजा करना मजा करो. जेवढी मजा करायची करा. उस मजा का एक सजा है. आणि त्या मजेची एक सजा आहे. उस मजा का एक सजा त्या है. मजेची एक सजा आहे. पाप करने में बड़ा मजा है. पाप करण्यामध्ये मोठा मजा पाप आहे. करने में बड़ा मजा आणि है. पाप करण्यात मोठा मजा पाप करने आहे. में बड़ा मजा पाप है. करण्यामध्ये मोठा मजा उसका आहे. सजा याची सजा भयंकर है. याचा दंड मोठी आनंद भयंकर आहे. में नरक में जाएंगे. सार्वकालिक जीवनासाठी तो नरकाचा आहे. Praise the Lord. हालेलुया. 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 आज तो मैथुन करने वाले आज तो मैथुन 5 करणारे मिनट में करता है. 5 मिनिटात कितना करतो. मजा है. किती मजा आहे. उसका सजा त्याची दंड हमेशा सजा के लिए नरक. आणि नेहमीसाठी सर्व Mass काळासाठी दंड people, आणि You enjoy masturbation for 5 minutes. आणि हस्तमैथून हे 5 Only मिनिटासाठी for आनंद 5 करतो. minutes. The enjoyment is for 5 minutes. तो आनंद फक्त 5 मिनिटासाठी आहे. Most of the time 10 minutes. आणि जास्तीत जास्त 10 मिनिटं. But परंतु punishment is for the long lifelong. आणि त्याचा दंड आयुष्यभरासाठी जीव सर्व काळासाठी आहे. Going to hell. आणि तुम्ही नरकात जा. जहन्नुम में जाओ. तुम्ही नरकात जा. Praise the Lord. हालेलुया. बगुन सुधा अगर कोना देखने के बाद भी अगर तुम्हारा दिल में उसके लिए बुरा विचार आया तो तुमने उसके साथ
व्यभिचार किया है, आणि जर बघून सुद्धा देखील तुमच्या हृदयामध्ये वाईट विचार आलेले आहे तर तुम्ही त्यांच्यासोबत व्यभिचार केलेला आहे. Praise the Lord. हालेलुया. सिर्फ देखा है फक्त बघितलंय और उसका मजा ले रहा है आणि त्याची मजा और घेतला आप दिल में चाहत हो रहे आणि आता हृदयात इच्छा होत हैं आहे साथ जो देखा है उसके साथ व्यभिचार. आणि जे बघितलेलं आहे त्यांच्यासोबत ते व्यभिचार केलेला आहे. Praise the Lord. हालेलुया. इधर जाएंगे कुठे जाणार ब्रदर? यीशु की दुल्हन बनेंगे. येशूची वधू बनणार का? गंभीरता से प्रभु का वचन लेने की किती जरूरत है. गांभीर्य आणि प्रभूचं वचन घ्यायची गरज Praise the आहे. Lord. हालेलुया. आखिर का बात बोल रहा हूँ, सुनना. शेवटची गोष्ट बोलतो, ऐका. बहुत गंभीर बात है. खूप गंभीर गोष्ट आहे. आज आसमान का खुदा आज स्वर्गाचा देव ऐसे विश्वासियों को ढूंढ रहा है. अशा विश्वासणाऱ्यांना शोधत आहे. आज आसमान का खुदा आज स्वर्गीय देव ऐसे सेवकों को ढूंढ रहा है. अशा सेवकांना शोधत आहे. बहुत महत्व की बात बोल. खूप महत्वाची गोष्ट सुनो सांगतो. ना. ऐका. आज आसमान का खुदा आज सेवकों को नहीं, पहले विश्वासियों को ढूंढ रहा है. आणि अशा स्वर्गातील देव जो आहे तो सेवकांना नाही, पहिलं विश्वासणाऱ्यांना तो आधी शोधत हर आहे. विश्वासी को ढूंढ रहा है प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तो शोधत और आहे ऐसे सेवकों को भी ढूंढ रहा है आणि अशा सेवकांना पण शोधत जो आहे. मंदिर के दरवाजे पर खड़ा रहकर ऐसे लोगों के लिए मंदिर के दरवाजे बंद कर डाले. आणि जे मंदिराच्या दाराच्या पुढे उभं राहून अशा लोकांसाठी मंदिराचे दार ते बंद करत आहे. Praise the Lord. हालेलुया. 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 ऐसी औरत के लिए जो औरत शादी करने के बाद पति को धोखा देती है, आप घर में लेंगे क्या? आणि अशा बायकोसाठी जी लग्न केल्यानंतर देखील नवऱ्याला ती फसवते, अशा बायकोला तुम्ही घरात घेणार लेंगे का? क्या? हाँ या नहीं? घेणार का नाही? हो का नाही? ऐसा पति शादी के बाद आपके सामने 4 लड़कियों के सामने घूमता है, उस पति को आप घर में लेंगे क्या? आणि असा नवरा जो तुमच्या संगती लग्न केलेलं असताना 4 बायकांसोबत फिरत आहे, तर मग अशा नवऱ्याला तुम्ही घरात घेणार काय? Praise the Lord. हालेलुया. मैं आपको बोल रहा नहीं. मी तुम्हाला बोलत नाही. सुजैन सिस्टर, पॉल अंग्रे के 4 गर्लफ्रेंड है, लफड़े आ गए सब सामने, आणि आप सर्व मुझे लोकांची घर में बोलायला लेंगे क्या? तुम्ही घरात घेणार का मला? किसी का नाम लिया तो बुरा लगेंगे, इसलिए मैं मेरे पत्नी को ही पूछ रहा हूँ. कोणाला बोललं तो वाईट वाटेल. लोग बोलेंगे देखो हमारे पत्नी के 4 लफड़े ऐसा बोल दिया. आणि बघू, अरे मैं एक उदाहरण दे रहा हूँ. लफडे वाईट उदाहरण दे रहा हूँ. उदाहरण अगर दे रहा मेरे 4 लफड़े हैं माझे 4 तो लफडे तुम पास्टर बोलकर मुझे खड़ा तो भी करेंगे क्या? आणि तुम्ही मला पास्टर म्हणून उभे तरी कराल का? काय का इकडे मी काही मी इकडे माझ्याकडे बघायचं नाही, माझ्याकडे बघा. हां प्लीज. प्रेज द लॉर्ड. करेंगे क्या? करणार काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फिर यीशु कैसे करेंगे? येशू कसं करणार? यीशु नहीं करेंगे. येशू कसं करणार? यीशु ऐसे विश्वासी को ढूंढ रहा है. येशू अशा विश्वासणार ऐसे लोगों के लिए मंदिर के दरवाजे बंद किए. अशा लोकांसाठी मंदिराचे दार हे बंद केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 एक को भी एकाला पण- ऐसा जो काम कर रहा है आने नहीं देना है. आणि एकाला पण अशा कोणी जे काम करत आहे त्यांना येऊ द्यायचं और नाही. ऐसे विश्वासियों को और सेवकों को ढूंढ रहा है. आणि अशा विश्वासणाऱ्यांना आणि अशा सेवकाला प्रभू शोधत एक आहे. नई कलीसिया में शुरुआत करें. एक नवीन मंडळी ती सुरुवात एक करायला नई पाहिजे. कलीसिया, एक नवीन एक मंडळी, नया चर्च. एक नवीन मंडळी, चर्च चर्च, एक मंडळी, एक नवीन चर्च तैयार करें. तयार और करत उस आहे. चर्च में कितने लोग होना? आणि त्या चर्चमध्ये किती लोक असावेत? 1, 1, 2, 2, 3, 3, 4 4 और 5. आणि 5. सिर्फ 5. फक्त 5. क्यों 5 बोल रहा हूँ? का 5 बोलतोय? खुदा ने 5 कुंवारियों को लेकर गया. कारण देव 5 उन 5 कुंवारियों के दिए जल रहे थे. 5 कुंवारिकेचे उनके दिवे कुंभी जळत में होते. तेल था त्याच्यावर और बर्तनों तेल में होतं. भी तेल था. अजून भांड्यांमध्ये उनके तेल दिए होतं. जल रहे थे. त्याचे दिवे वे जळत रोशनी होते. में थे. ते उजेडात वे होते. रोशनी में थे. प्रकाशात होते. अंधेरे में मी नाही त्यातली कडी लावातली ऐसे काम नहीं कर रहे आणि थे. अंधारात नव्हते ते मीना त्यातली कडी लावायचे अशातले ते कामं नव्हते Praise करत. the Lord. हालेलुया. वे उजाले में खड़े हुए थे. ते प्रकाशात उभे होते Praise the Lord. वे कुंवारियां थी आणि ते कुमारी और पण यीशु होते. को मालूम था यही है, आणि ईश्वर माहिती यही हेच है आहे. मेरी दुल्हन, हेच आहे यही माझी है वधू. मेरी हीच आहे दुल्हन. माझी यीशु ने वधू. 5 लोगों को लेकर गया. येशू 5 ये वो लोकांना घेऊन कलीसिया गेला. होनी चाहिए आणि ही ती मंडळी जिसमें चर्च सिर्फ असलं 5 लोग भी हो गया पाहिजे. कभी, या ठिकाणी फक्त 5 लोग भी हो गया 5 कभी, लोक जरी 5 असतील, लोग भी हो 5 गया लोक कभी. असतील यीशु को 100% प्यार करने वाला. आणि येशूला 100% प्रेम हालेलुया, 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 हालेलुया. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord. हालेलुया. 5 लोगों की कलीसिया. 5 लोकांची चर्च. प्रभू चाहता है प्रभू इच्छा आप करतो. में से कोई खड़ा होकर दरवाजा बंद करे. तुम्हाला कोणी उभे ऐसे राहून लोगों दरवाजा के बंद लिए करा. अशा जो लोकांसाठी प्रभु के पास कभी तो भी आते हैं. जे प्रभूकडे कधीतरी येतात. ये साल भर दुनियादारी वर्षभर करेंगे, जगी गोष्टी रिश्तेदार करती, करेंगे, नातेवाईक करती, मैयत करेंगे, मदत करती, बर्थडे करेंगे, वाढदिवस करती, शादियां करेंगे, लग्न करती, वजह बताएंगे. कारण सांगतील. ऐसे लोगों के लिए खुदा चाहता है विश्वासी खड़े होकर वो दरवाजा बंद करे.
आणि आशासाठी देव इच्छा करत आहेत विश्वास वचन में लिखा ना, मैं वचन त्यांच्यासाठी से दार बोलने बंद वाला है करतील. अभी। आणि वचनात खुदा बोलत चाहता है आहे. विश्वासियों ने मंदिर के किवाड़ों को बंद कर देना। आणि देवाची इच्छा करत आहे की विश्वासणाऱ्यांनी मंडळी चर्चचं दार हे बंद करायचं. ऐसे लोगों के लिए जो खुदा से 100% प्यार है। अशा लोकांसाठी जे प्रभू 100% प्रेम Praise the करत Lord. आहेत. Praise the Lord. हालेलुया. पुराने नियम में एक भविष्यवक्ता है जिसका नाम है मलाकी, आणि जुन्या करारामध्ये एक भविष्यवक्ता आहे ज्याचं नाव मलाखी आहे. और खुदा ने उससे कहा आणि देव त्याच्याशी मलाखी! बोलला, मलाखी भला होता चांगलं झालं असतं अगर तुम में से कोई खड़ा होता और मंदिर के किवाड़ों के द्वार बंद कर देता, जर तुमच्यामध्ये कोणी उभं राहिलं असतं आणि मंदिराचे चर्चचे दार बंद केले असते ताकि कोई मेरे वेदी पर व्यर्थ आग जलाने ना पाए। जेणेकरून माझ्या वेदीवर कोणी व्यर्थ आग जाळू नये. मैं तुमसे कदापि प्रसन्न नहीं हूँगा तुमच्यावर कधी देखील आनंदित प्रसन्न होणार और नाही. मैं तुम्हारे हाथों से किया हुआ अर्पण या भेंट कभी कबूल नहीं करूंगा। आणि तुमच्या हातून केलेलं अर्पण किंवा भेट हे मी कधी देखील स्वीकारणार नाही. सेनाओं के यहोवा का यही वचन है। सेनावांच्या यहोवाचं हेच वचन Praise the आहे. Lord. हालेलुया. 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 हालेलुया। मेरी कलीसिया में माझ्या मंडळ मतलब चर्चमध्ये कितने मेंबर है? किती मेंबर आहेत? अच्छा, हमारे पास 5,000 लोग आते हैं। अच्छा, आमच्याकडे 5,000 लोक आहेत. अरे मेरे भाई, आणि माझे भाव मेरे 5,000 में से यीशु के साथ कितने जाएंगे? तुझ्या 5,000 येशूकडे किती जातील? यीशु की दुल्हन बनेगी क्या 5,000? आणि ते 5,000 येशूचे 100% प्यार करते हैं क्या? 100% प्रेम वो करतात. 5,000 में से मैं बोल रहा हूँ, 5,000 में से नाही त्या 5,000 जिनके पास 5,000 लोग आते हैं, त्यांच्याकडे 5,000 10,000 लोग आते हैं, 10,000 लोक वो येतात. कोपड़ी वाले, दापोड़ी वाले या किधर के वाले या खड़की दापोड़ी वाले हो, आणि कोपुडी दापोडी किंवा कडकी दापोडी काय असो ना, उसमें से केवल एक रहेगा जो यीशु से सच्चा प्यार है। त्यांच्यामधलं जर एक जरी असेल जो देवावर एकच खरा असेल. एकच असेल जो देवावर खरा प्रेम करत असेल, सच्चा प्यार है। खरा प्रेम यीशु करत उसको ही निकाल कर अपनी दुल्हन बनाए। येशू त्यालाच काढून आपली वधू Praise the बनवेल. Lord. हालेलुया. प्रभु को धन्यवाद दो प्रभुला कि धन्यवाद ऐसा द्या. सच्चा वचन हमारे बीच में आ रहा है ताकि हम उसकी दुल्हन तैयार होने में हम खुद को समर्पण करें। आणि प्रभूला धन्यवाद द्या की खरंच आपल्यामध्ये असं खरं वचन येत आहे आणि ज्याच्याद्वारे समर्पण करने का, आणि समर्पण करूया त्या उसकी वचनाचं. दुल्हन बनने के आणि लिए। त्याची वधू बनण्यासाठी. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. पढ़ेंगे मलाकी का 1:10 वचन। पाचव्या मलाकी 1:10 वचन. जल्दी जल्दी लवकर. मलाकी का 1:10। मलाकी 1:10. भला होता कि हाँ, भला होता कि तुम में से हाँ, कोई एक मंदिर के फाटकों को बंद कर देता। मैं जो बोला वही लिखा है क्या ब्रदर? मी जे बोलले ते मैं वचन के बाहर जा रहा नहीं हूँ। वचन खुदा के बोल बाहर रहे जा रहा मलाकी, भला होता कि तुम्हारे बीच में कोई खड़ा होता और मंदिर के किवाड़ों को या दरवाजों को बंद कर देता कि तुम हाँ। मेरी वेदी पर कि तुम मेरी वेदी पर व्यर्थ आग जलाने न पाते। मेरी वेदी पर व्यर्थ आग जलाने न पाए। मैं तुमसे प्रसन्न नहीं हूँ। मैं तुमसे प्रसन्न नहीं रहूंगा। सेनाओं के यहोवा का यही वचन है। सेनाओं के यहोवा का यही वचन है कि मैं और न मैं तुम्हारी हाथ की भेंट ग्रहण करूंगा। और तुम्हारे हाथों का भेंट मैं कबूल नहीं करेंगे। Praise the Lord. Praise the Lord. विश्वासी लोगों खड़ा हो जाओ। विश्वासणाऱ्यानं उभे राहा. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. ऐसे लोगों के लिए जो आधा समर्पण में है, आणि अशा लोकांसाठी जे अर्धवट प्रभु को समर्पण 100% प्यार नहीं कर प्रभुला रहे, 100% दुनियादारी कर रहे जगी हैं। गोष्टी संसार करतात. भी चाहिए और यीशु भी चाहिए। संसार पण पाहिजे, येशू पण क्या पाहिजे. चाहिए? काय पाहिजे? कार चाहिए, बंगला चाहिए, घर चाहिए कार, बंगला, घर पाहिजे. और अच्छे कपड़े चाहिए, चांगली वस्त्र होटल पाहिजे. चाहिए, होटलिंग पाहिजे. घूमना फिरना चाहिए, आणि फिरणं, घुमणं, पिक्चर जाना पाहिजे. चाहिए, पिक्चरला जाणं 1 पाहिजे. लाख रुपए की मोटर बाइक चाहिए। लाख रुपयाची मोटर बाईक पाहिजे. ऐसे लोगों के लिए दरवाजा बंद करो। अशा लोकांसाठी दार बंद करा. ऐसे लोग चर्चचे. दो। ऐसे लोगों के लिए दरवाजा खोलो। अशा लोकांसाठी दार उघडा. पूरे मन से, पूर्ण पूरे हृदयाने, बुद्धि से, पूर्ण बुद्धीने, पूरे ज्ञान से, पूर्ण ज्ञानाने, पूरे समझ के साथ, पूर्ण पूरी समझेने, ताकत के साथ पूर्ण बलाने, यीशु से ही प्यार करो। येशूवरच प्रेम कर. Praise the Lord. हालेलुया. यीशु यही चाहता है। येशू हीच इच्छा करतात. हम प्रभु भोजन में भाग लेने वाला है। आम्ही प्रभोजनात भाग घेणार आहोत. ऐका, हम प्रभु भोजन में भाग लेंगे। आम्ही प्रभोजनात भाग घेणार आहोत. प्रभु भोजन में भाग लेने से पहले बहुतों का यही सोच है, आणि प्रभोजनाच्या मध्ये भाग घेण्याच्या आधी खूप जणांचा हाच विचार बहुतों का आहे. एक सोच है। खूप जणांचा हाच विचार दादा आहे. बहुत कड़क वचन देता है, इसलिए लोग मंडली से चले जाते हैं। आणि दादा खूप कडक वचन देतात म्हणून मंडळीतले लोक निघून जातात. इधर देखो, इथे पहा, अगर वचन सुनकर कोई
चर्च छोड़कर जा रहा है, कलीसिया छोड़कर जा रहा है, मैं प्रभु के नाम को बहुत धन्यवाद देता आणि जर प्रभूला धन्यवाद देतो, जर वचन ऐकून जर कोणी चर्च सोडून मंडळी सोडून जात आहे तर प्रभूच्या नावाला मी खूप खूप हूं। यीशु धन्यवाद का वचन सुनकर बहुत सारे शिष्य यीशु को छोड़कर चले देतो। गए, आणि येशूचं वचन ऐकून खूप सारे शिष्य येशूला सोडून गेले, सिर्फ 12 यीशु के पास रहे। फक्त 12 शिष्य Praise येशूकडे the Lord। राहिले। टोटल कितने थे? पूर्ण किती होते संपूर्ण? 84 84 84 Praise the Lord। हालेलुया। 72 लोगों को यीशु का शिक्षण पता नहीं, 72 शिष्य यीशु को छोड़कर चले गए। 72 लोकांना येशूचे शिक्षण पटलं नाही, ते 72 लोक येशूला सोडून निघून गेले। रहे कितने? किती राहिले? सिर्फ 12। फक्त 12 सिर्फ फक्त सिर्फ फक्त सिर्फ फक्त 12। Praise the Lord। तो मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ। अगर प्रभु का वचन लोगों के लिए रुकावट है, जाओ। त्या प्रभूला मी धन्यवाद देतो। प्रभूचं वचन जर लोकांसाठी अडथळा नाही तर जावा। Praise the Lord। Hallelujah। पर चलो हम मान भी लेते कि प्रभु का वचन कड़क रीति से आ रहा है, इसलिए लोग आणि मी मानून पण घेतो की खरंच प्रभूचं वचन हे कडकरीत्या येत आहे म्हणून कलीसिया छोड़कर जाते हैं। आणि म्हणून चर्च लोक सोडून चालले। पर कभी अपने जिंदगी के अंदर झांको, परंतु कधीतरी आपल्या जीवनामध्ये झाकून अंदर बघा, झांको। आज झाकून तुम्हारी बघा बातों के कारण, की तुमच्या बोलण्यामुळे, तुम्हारे व्यवहार के कारण, तुमच्या व्यवहारामुळे, तुम्हारे उठने बैठने के तुमच्या उठण्या कारण, बसण्यामुळे, तुम्हारे फालतू बातों के कारण तुमच्या फालतू गोष्टींमुळे इधर आने वाला परिवार दुखित होकर अभी नहीं आ रहा है। आणि इथं येणारा दुःखित परिवार दुःखित होऊन आता नाही येत। Praise the Lord। Hallelujah। वो भाई, तो भाऊ, वो बहन, ती बहीण, शायद आपका वजह से उनको दुख है। कदाचित तुमच्यामुळे त्यांना दुःख आहे। कभी सोचा क्या इसके बारे कधी में? ह्याच्याबद्दल नहीं, विचार दादा केला की का? वजह से होता है, नाही, दादामुळे होतं। दादा की वजह से होता है। दादा कभी मुळे। यह सोचा कि मेरे वजह से हो गया। कधी असा विचार केला की माझ्यामुळे झाले? आप बहुत दूध के दूल्हे हो ना। तुम्ही एकदम दुधाने धुतलेले आहात। Praise the Lord। हालेलुया। यीशु आखिरी भोजन कर रहे थे, आणि येशू हे शेवटचं भोजन करत दोनों होते। प्रभु भोजन कर रहे थे शिष्यों के साथ। शिष्यांसोबत प्रभू भोजन और करत यीशु ने होते। बोला, आणि येशू बोलला, तुम में से एक मुझे पकड़वाने वाला है। तुम्हामधनं एक मला धरून देणारा। 12 का 12 बैठा है 12चे 12 और बसले 12 को सामने बोल रहा आणि है, 12 च्या तुम समोर में बोलताय। से एक आज रात को मुझे पकड़वा कर देने वाला है। तुम्हामधनं एक मला आज रात्री पकडून देणार आहे। सब लोग अपनी तरफ सर्वजण आपल्याकडे बघू लागले। कोण 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 आहे? तू आहे का? तू आहे का? तू आहे का? तू आहे का? फिर यीशु के पास आए। मग येशूकडे आले। यीशु, येशू, मैं क्या? मी आहे का? यीशु ने कुछ नहीं। येशू काय बोलला? दूसरे आ गए, यीशु मैं है क्या? यीशु मैं है क्या? यीशु मैं है क्या? यीशु मैं है क्या? वो जांचने की जरूरत है। ते पारखायची गरज Praise आहे। the Lord। हालेलुया। 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 यीशु ने बोला, येशू बोलला, जो मेरे थाली में हाथ डाल रहा है, जे माझ्या माझ्या थाळीमध्ये हात घालणार आहे, जो माझ्या ताटात तो हात माझ्या घालणार ताटात हात घालत आहे वही। तोच। Praise the Lord। हालेलुया। 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 ये याद रखना। हे लक्षात ठेवायचं। वचन के कारण ठोकर हो गई है, आणि वचनामुळे उनके जर रक्त हेच का झाले जिम्मेदार नाही, मैं नहीं, त्यांच्या रक्ताचा पर जबाबदार मी नाही। तुम्हारे व्यवहार और तुम्हारे बातों के कारण कोई परिवार, कोई बहन, कोई भाई को तकलीफ हो रही है और अब वो नहीं आ रहा है, तो उसके लहू के जिम्मेदार तुम रहेंगे। आणि तुमच्या व्यवहारांमुळे, तुमच्या उठण्यापासून बोलण्यामुळे कुठला भाऊ, कुठली बहीण जर ते येत नाहीये तर त्यांचा रक्ताचा हिशोब तुमच्यावर असणार आहे। Praise the Lord। त्यांचं रक्त तुमच्यावर आहे। आणि त्यांचं रक्त तुमच्यावर आहे। Praise the Lord। हिशोब ने त्यांचं रक्त तुमच्यावर आहे। आणि त्यांचं रक्त तुमच्यावर आहे। Praise the Lord। हालेलुया। हालेलुया। उनके नाश का वजह आप है। आणि त्यांच्या नाशाचं कारण तुम्ही आहात। Praise the Lord। हालेलुया। 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 समझ में आ रहा है? समजत आहे? आप आता सोचो, विचार करो, जांचो, परखो, पारखा, और अगर कुछ है आणि जर काय आहे प्रभु भोजन लेने के बाद, तर प्रभू भोजन घेतल्यानंतर, भोजन लेने के बाद, प्रभू भोजन बोल घेतल्यानंतर, नहीं रहा कि प्रभु भोजन होने के पहले, मी हे बोलत नाही प्रभू भोजन घेण्याच्या आधी, प्रभु भोजन होने के बाद प्रभू भोजन झाल्यानंतर जावा, उनसे मिलो, त्यांना भेटा, क्षमा मांगो, क्षमा मागा। कुछ भी ऐसी बात है, काही पण अशी गोष्ट वापस आहे उनको संगति में लाने की कोशिश करो। त्यांना परत सहभागितेमध्ये आणण्याचा Praise the प्रयत्न करा। Lord। हालेलुया। 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 Praise the Lord। समझ में आ रहा है क्या? समजत आहे का? सीखने पा रहे क्या खुद? काही शिकू शकताय का? मेरा वचन से हो रहा है, प्रभु को धन्यवाद। माझ्या वचनाने होते प्रभूला वचन से धन्यवाद। कोई ठोकर खा रहा है, वचनाने कोणी ठेच उसका खात रक्त का जिम्मेदारी मुझ पर नहीं। त्याच्या रक्ताची जबाबदारी माझ्यावर जो नाही। वचन है उसको मैं पीछे नहीं हटूंगा। आणि जे वचन आहे त्याच्यापासून मी मागे फिरणार नाही। Praise the Lord। हालेलुया। 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 तो सोचिए, परंतु विचार हमारा करा, चाल चलना, आमचे चालचलन हमारे होते, गलत बातों से, आमच्या चुकीच्या गोष्टी हमारा नाही, खुद का बेटा भी नहीं आ रहा है। आमचा स्वतःचा मुलगा पण येत नाही, Praise the Lord। खुद की बेटी भी नहीं आ रही स्वतःची है। मुलगी पण येत नाही। Praise the Lord।
लॉर्ड, चर्च का भाई, चर्च के बहन दुख हो गया है, आणि चर्चचा भाऊ चर्चची बहीण दुखित है वो लोग, दुःखित आहेत ते किसी के लोक. तो भी आचरण से, कुणाच्या तरी वागण्याने, किसी के तो भी बातों से, कुठल्या तरी बोलण्याने जांचो, पारखा. प्रभु से पूछो, याद नहीं आ रहा है आणि तो प्रभूला विचारू आठवत प्रभु नाही आपको तर याद करके देंगे। प्रभू तुम्हाला आठवण Praise करून the देईल. Lord. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. वचन से ठोकर खाकर अगर कल शालोन गया तो भी मुझे कोई तकलीफ आणि नहीं। वचनापासून जर ठेच खाऊन जर शालोन जरी गेला तर मला त्याचं काही गम नाही. Praise the Lord. पर आपके वजह से अगर शालोन चर्च नहीं आने बंद कर दिया परंतु जर तुमच्यामुळे शालोन चर्चला येणं बंद करत आहे तो तर तब क्या करेंगे? तर काय करणार? तब क्या करेंगे? तेव्हा काय करणार? इसका हिसाब आपको खुदा को देना। आणि ह्याचा हिशोब तुम्हाला देवाला द्यायचा आहे. Praise the Lord. हालेलुया. इसलिए प्रभु भोजन लेने से पहले आणि मग प्रभू भोजन घेण्याच्या हम आधी सब गुनहगार है, आम्ही सर्व अपराधी पापी आहोत, है, पापी आहोत, गुनाहों में है, अपराधांमध्ये और आहोत. उसका एक लेख लिखा है, आणि त्याचा एक लेख लिहिला जो आहे. पाप करेगा जो पाप करेल वो जहन्नुम में जाएगा, तो नरकात जाईल. जो पाप करेगा जो पाप करेल वो किधर जाएगा? तो कुठे जाईल? किधर जाएगा? कुठे जाईल? जहन्नुम में जाएगा। नरकात जाईल. और यहाँ कोई भी ऐसा नहीं है, आणि या ठिकाणी कुणी असं नाही, कोई भी नहीं कुणी नाही जो रोज दिन पाप नहीं करता। जे दररोज पाप करत नाही. Praise the Lord. हालेलुया. पढ़ेंगे, चलो एक वचन पढ़ेंगे। वाचो एक वचन मत्ती वाचो. का 13 अध्याय 49 और 50 वचन, मत्ती 13 अध्याय 39 आणि 49 आणि 50 वचन. 49 और 50 वचन, 13 अध्याय 49-50 वचन. जल्दी जल्दी। लवकर. इस युग के अंत में इस युग के अंत में 13, 14 एंड 15, हाँ, ऐसा ही होगा, इस युग के अंत में ऐसा ही होगा। स्वर्गदूत आकर हाँ, दुष्टों को हाँ। धर्मियों से अलग करेंगे, स्वर्गदूत आएंगे और स्वर्गदूत दुष्टों को न्यायी लोगों से, अच्छे लोगों से, पवित्र लोगों से, धर्मी लोगों से अलग करेंगे और उन्हें आग के भट्टे में डाल और देंगे, उनको आग के भट्टे में, नरक में, जहन्नुम में डाल देंगे, जहाँ रोना और दांत पीसना होगा। रात पीसना होगा। हम क्या धर्मी है क्या? आम्ही न्यायी आहोत का? मसीह दुष्टता करने वाले लोग हैं। आणि ख्रिस्ती दुष्टता करणारे आम्ही लोक हर एक आहोत. के जिंदगी में दुष्टता है। प्रत्येकाच्या हर जीवनात एक दुष्ट दुष्टता है। आहे. प्रत्येक दुष्ट आहे. Praise the Lord, अपने मार्गों को सीधी करो। आपल्या मार्गांना सरळ करा. पढ़ेंगे प्रकाशित वाक्य, वाचूया प्रगटीकरण. प्रकाशित वाक्य प्रगटीकरण 21 अध्याय 8 वचन, 21 अध्याय 8 वचन. जल्दी जल्दी। लवकर. परंतु डरपोकों, अविश्वासियों, डरपोक, अविश्वासी, घृणितों, घृणित काम करने वाले, हत्यारों, हत्या करने वाले, व्यभिचारियों, व्यभिचारी करने वाले, जादूगरों, जादू टोना करने वाले, मूर्ति पूजकों मूर्ति पूजा करने वाले, और सब झूठों का भाग सब झूठ बोलने वाले। क्या बोलने वाले संजय ब्रदर? काय बोलणारे सर्व? क्या बोलने वाले? काय बोलणारे? एक साथ, एक आवाज मेरे साथ, सब झूठ बोलने वाले, बोलो। सब झूठ बोलने वाले, एक साथ, एक आवाज, सब झूठ बोलने वाले। सब झूठ बोलने वाले किधर जाएंगे ब्रदर? कुठे उस जातील? झील में होगा हाँ, जो आग और गंधक से जलती रहती है। झूठ बोलने वाले किधर जाएंगे? कुठं बोलणारे कुठं जातील? किधर जाएंगे? कुठे जातील? नहीं तो यीशु तो मुझे दुल्हन बनाए, नाहीतर येशू मला वधू बनवेल. है ना? बरोबर ना? बनाएगा क्या बनवेल काय? ज्योति? सब झूठ बोलने वाले, सर्व खोटं बोलणारे. Praise the Lord. इसलिए म्हणून अपने मार्गों को सीधा करो। आपल्या मार्गांना सरळ यीशु करा. कभी भी आएंगे, येशू कधीही येतील. अगर हम तैयार नहीं आम्ही जर तयार तो नाही मूर्ख कुंवारियों के समान पीछे रह त्या जाएंगे। मूर्ख कुमारी सारखं मागे राहू. Praise the Lord. Hallelujah. 5 कुंवारियां तैयार थी, राजकुमारी के तयार प्रभु होत्या. उनको लेकर गया। प्रभू त्यांना घेऊन एक गेला. आखिरी उदाहरण दे रहा एक हूँ, शेवटचं उदाहरण देतो. इधर देखिए। इथे पहा. पुराने नियम में लोट नामक एक व्यक्ति था। जुन्या करारामध्ये प्लीज सुनिए। लोट नावाचा एक व्यक्ती होता. पुराने नियम में लोट नामक एक व्यक्ति था, लूत। आणि जुन्या करारामध्ये लोट नावाचा एक व्यक्ती होता. लूत हिंदी में बोलते हैं। आणि लोट हे हिंदीत बोलतात. अमीर, श्रीमंत, पैसे वाला, पैसेवाला, जमीन जायदाद, जमीन जायदाद, लड़के लड़कियां, लेकरं, मुलगा, दामाद, मुलगी, जावई, बहुए, सुना, अच्छी पत्नी, चांगली बायको,
सब अच्छा था। सर्व चांगलं. सदम गोमोरा ऐसे देश में रहता था। सदोम गमोरा नावाच्या देशात राहत होता ये देश में सब प्रकार का पाप होता था। आणि या देशामध्ये सर्व प्रकारचा बाइबल पाप कहती होता. है लूत एक धर्मी व्यक्ती था, बायबल असं म्हणतं की लोट एक न्यायी व्यक्ती होता. चांगला व्यक्ती, चांगला व्यक्ती. देवाला घाबरणारा, देवाला भिणारा खुदा होता. का डर रखने देवाचं वाला। भय धरणारा ऐसा वो इंसान था। असा एक तो मनुष्य खुदा होता. ने बोला देव बोलला सदम गोमोरा को नाश करूंगा पर लूत और तेरे परिवार और तेरी बीवी को मैं बचा लूंगा आणि सदोम गमोराला तर नाश करेल परंतु तुझे बायको आणि तुला मी वाचवेन और तेरे बच्चों को बचाऊंगा। आणि तुझ्या लेकरांना देखील वाचवेन. खुदा आया, देव आला, पवित्र आत्मा आया, पवित्र आत्मा आला. यीशु आया, यीशु आला. लूत के घर में आए, लोटाच्या घरात आले. खुदा बाप आया, देव पिता आला. प्रभु यीशु आया, यीशु आला. पवित्र आत्मा पवित्र आया। आत्मा आया. लिखा है लूत के घर में 3 लोग आए। आणि लिहिलेलं आहे की लोटाच्या घरात 3 लोक आले. Praise the Lord, वो खुदा था, तो देव वो होता, पवित्र आत्मा था, पवित्र आत्मा और होता, यीशु था। आणि यीशु होता. इन तीनों ने आकर लूत को बोला आणि ती लोटाला बोलले अपने साथ कुछ मत ले, सोबत काही घेऊ अपने नको. साथ कुछ मत ले, सोबत काही अपने नको. परिवार को ले आपल्या और कुटुंबाला घे. अभी भागते छूट चुके हैं। अभी हम आग से और गंधक से सदम गमोरा को बर्बाद करने आणि वाले हैं। आत्ताच उठून पळत सूट आपल्या कुटुंबाला घेऊन कारण आत्ताच आम्ही अग्नीने आणि गंधरसाने हे पूर्ण शहर जाळून टाकणार आहोत. Praise the Lord, और पहाड़ की ओर भागना, आणि त्या पर्वताकडे वर पहाड़ पळ. की ओर भागना, त्या पर्वताकडे वर पहाड़ पळ. पहाड कठिन है भागना पर तू उधर ही भाग। आणि तिथं पळणं हे कठीण आहे परंतु तू तिथेच धाव. Praise the Lord, लूत अपनी पत्नी अपने बच्चों को लेकर भागने लगा। लोट आपल्या बायकोला आणि आपल्या लेकरांना घेऊन पळू खुदा लागला की बात उसने टाली नहीं, आणि देवाचं घर छोड़ा, टाळलं नाही. घर सोडलं, जमीन छोड़ी, जमीन सोडली, जायदाद छोड़ा, जायदाद सोडली, सोने जवाहरात छोड़े, हीरे जवाहरात हीरे सोडले, मोती छोड़े, हीरे मोती सोडले, सब छोड़ दिया, सर्व अपने सोडलं. पत्नी को बच्चों को लेकर पहाड़ की ओर दौड़ने लगा। आणि आपल्या बायको आणि लेकरांना घेऊन त्या पर्वताकडे धावू लागला. और खुदा ने बोला आणि पीछे देव मत बोलला, देखना, आणि देवाने आज्ञा दिली की पीछे मागे मत वळून बघू देखना, नको. मागे वळून पीछे बघू मत नको. देखना, मागे वळून बघू पीछे नको. मत देखना। मागे वळून बघू अगर नको. तुम में से कोई पीछे देखेगा जर तुम्हामधनं जर कुणी मागे वळून बघा उसी समय नमक का पत्थर बन जाएगा। त्याच वेळेस मिठाचा खडा होता. Praise the Lord, हालेलुया. खड़ा नहीं, नमक का पत्थर। आणि- नमक का पत्थर मतलब नमक मिठाचा एक मोठा दगड होऊन जा। आणि मिठाचा एक मोठा धोंडा दगड होऊन जाईल. Praise the Lord, हालेलुया. हालेलुया। ये भाग रहे आणि पळतात. और खुदा आग और गंधरस से पूरे शहर को, उस देश को जलाकर राख कर आणि देव जो आहे तो आग आणि गंधर्वने पूर्ण त्या सदोम गोमोरा देशाला पूर्ण जाळून ठेवत आहे. Praise the Lord, हालेलुया. लेकिन लूत की पत्नी के दिल में परंतु लोटाच्या बायकोच्या हृदयात माझ्या घरात सोने चांदी है, चांदी आहे, रुपया है, पैसा आहे, रुपये क्या करूं, काय करू, क्या करूं, काय करू, क्या करूं? काय करू? पीछे मुड़कर देखा, आगे वळून उधर ही बघितलं. वो नमक का पत्थर बन गया। तिथेच ती मिठाचा दगड आज के बनली. दिन तक वो पत्थर उधर कायम है। आजपर्यंत तो मिठाचा दगड Praise तिथे the आहे. Lord, हालेलुया. praise the Lord, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. यीशु की राह पर चलते वक्त मुड़ के नहीं देखना, आणि येशूच्या मार्गांवर चालताना मागे दुनिया की फिरून बघू बातों पर नका. मन नहीं लगाना। जगी गोष्टीवर मन लावू नका. नमक का पत्थर बन जाएंगे। मिठाचा दगड बनतात. जिसको चव नहीं, जिसको ज्याला चव चव नहीं, नाही, ज्याला चव नाही, मनुष्य के पैरों तले रोंदा जाएगा, मनुष्याच्या पायाखाली उसका चुरवली कुछ भी जाते. इस्तेमाल नहीं त्याचा होगा। काहीच उपयोग होणार Praise the नाही. Lord, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. 100% यीशु से प्यार करो मेरे बहन। 100% येशूवर प्रेम करा माझ्या Praise the बहिणी. Lord, 5 लोग चाहिए, 5 लोक पाहिजे. 5, 5 लोक पाहिजे. हम 5 से ज्यादा है, आणि 5 पेक्षा जास्त, 10 से भी ज्यादा है, 10 पेक्षा जास्त, 15 से भी ज्यादा 15 है, पेक्षा जास्त, 20 से भी ज्यादा है। 20 पेक्षा जास्त आहे. प्यार करो प्रभु से। प्रभूवर प्रेम पूरे करूया. 100% इसकी यीशु के साथ विश्वास करें। पूर्ण 100% येशू सोबत विश्वासू Praise the राहूया. Lord, तो यीशु आपको आपकी इसकी दुल्हन बनाए। तर येशू तुम्हाला त्याची वधू बनवेल. आइए हम प्रार्थना करें प्रार्थना करूया. और अपने आप को समर्पण करें। स्वतःला समर्पित करूया. सभी लोग अपने आप को बंद करके अपने आप को